नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा बोलू लागतो, मी यांचं लग्न कोणत्या मुहूर्तावर लावलं ना तेच मला कळत नाही. तरी इंद्राताई या सागरला बोलू लागतात, मलाही कळत नाही की तुमचं लग्न मी कोणत्या मुहूर्तावर लावलं. आज तर फैसला व्हायलाच पाहिजे. त्यावेळी इंद्राताई सागरला बोलू लागतात, तुझी ही बायको माझ्या पोरीला कामाला जायला सांगते. हे सागर, मला सांग, तू आणि तुझे पप्पा कमवत असतानासुद्धा माझ्या पोरीने कामाला जायची गरज आहे का? जर तिच्या हातात पैसे नसतील तर तुम्ही तिला या घरात स्थान देणार नाहीत का? तिला घराबाहेर काढणार का? त्यावेळी सागरा मुक्ताजवळ रागाने पाहू लागतो. इंद्राताईंच्या या बोलण्याचं मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं. तर इंद्राताई या मुक्ताला बोलू लागतात, एक लक्षात ठेव, मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते, यापुढे तू जर माझ्या पोरीला काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी गाठ माझ्याशी आहे. तर मुक्ताही इंद्राताईंना बोलू लागते, मम्मी तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, तुम्ही विषयाला उगाच फाट्या नका फोडू, माझ्या बोलण्याचा उद्देश असा नव्हता. तर इंद्राताई बोलू लागतात, तुझ्या बोलण्याचा उद्देश काय होता हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू यापुढे आमच्या विषयात नाही पडलीस तरी चालेल. त्यावेळी मुक्ताही बोलू लागते, मम्मी तुम्ही ऐकून तरी घ्या. तर स्वाती बोलू लागते, राहू दे गं मुक्ता, आता हा विषय नकोच. असं बोलून स्वाती रागानेच रूममध्ये निघून जाते. तर इंद्राताई मुक्ताजवळ रागाने पाहू लागतात आणि स्वातीच्या मागे मागे जातात. तर सागरला मुक्ता समजावत बोलू लागते, सागर माझा बोलण्याचा उद्देश असा नव्हता, प्लीज मला समजून घ्या. त्यावेळी सागर हा मुक्ताला बोलू लागतो, माझी बहीण कोणताही बिझनेस करणार नाही. तर मुक्ताही सागरला बोलते, अहो पैशासाठी मी करायला सांगतच नाही आहेत, त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी मी बोलते आहे, प्लीज माझा उद्देश समजून घ्या ना. तर सागर मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता तुम्हाला या विषयात पडू नका, हे एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा आमचा विषय आहे, आमचा आम्ही बघून घेऊ ना, तुम्ही या मॅटरमध्ये का पडताय? तर मुक्ताही सागरची माफी मागते, सॉरी बोलते आणि तिथून निघून जाते. तर सागरलाही मुक्ताला बोलल्याबद्दलचं वाईट वाटू लागतं. मुक्ता एवढी दुखावलेली असते की सागरशी काही न बोलता ती झोपी जात असते. तर सागर तिला आवाज देऊन बोलू लागतो, तुम्ही आज पाण्याची बॉटल आणली नाही आहे, त्यामुळे मी घेऊन येऊ का? तर मुक्ताही सागरला बोलते, नाही त्याची काहीच गरज नाही, मला जर तहान लागली ना तर मी जाईन किचनमध्ये आणि मला हवं असलेलं पाणी मी घेईन. तर तेवढ्यातच तिथे सई येते आणि बोलू लागते, मुक्ताई. तर मुक्ताही सईला बोलते, सई बाळा तू अजून झोपली नाहीस का? अगं तुला उद्या स्कूलला जायचं आहे. तर सागर बोलू लागतो, काही हरकत नाही. तर सई ही सागरला विचारू लागते, पण पप्पा तुम्ही नाही का झोपलात? तर सागर हा मुक्ताजवळ पाहू लागतो. मुक्ता मात्र काहीच उत्तर देत नाही. तर सागर बोलतो, आम्हाला पण दोघांना झोप येत नाही. तर सई बोलू लागते, मग बरंच झालं ना, मलाही झोप येत नाही आणि तुम्हालाही झोप येत नाही, मग आता तुम्ही दोघांनी मिळून मला गोष्ट सांगायची आहे. असं बोलून त्यांना दोघांनाही गोष्ट सांगायला सांगते. तर मुक्ताही सईला बोलू लागते, सई बाळा तुझा पप्पा खूप छान गोष्ट सांगेल, कारण तसंही त्याला दुसऱ्याची गोष्ट ऐकायला आवडतच नाही आणि ऐकून घ्यायचीच नसते, त्यामुळे आज जी गोष्ट आहे ना ते तुला पप्पाच सांगतील. तर सईला सागर बोलू लागतो, अगं सई चांगली गोष्ट असेल तर ऐकायला आवडणारच ना. तर मुक्ताही सईला बोलू लागते, अगं सई, जरी गोष्टीची सुरुवात चांगली नसली तरी हॅप्पी एंडिंग तर असूच शकतो ना. त्यावेळी सागर आणि मुक्ता एकमेकांशी न बोलता सईद्वारे एकमेकांना सुनावत असतात. त्यावेळी सई ही मुक्ताईला विचारू लागते, मुक्ताई मला एक सांगा, तुम्ही मला का हे सगळं सांगताय? तुम्ही बोला ना एकमेकांशी, का तुम्ही दोघंही बोलत नाही आहेत का? सईचं हे बोलणं ऐकून मुक्ता आणि सागर लगेचच सईला बोलतात, नाही बाळा असं काहीच नाही आहे, आम्ही दोघंही बोलतोय, फक्त गोष्ट तुला पप्पांनी सांगावं असं मला वाटतं. त्यावेळी सई बोलू लागते, नाही नाही, आता तर तुम्ही दोघांनीही मला गोष्ट सांगायची आहे. तर मुक्ताही सईला बोलू लागते, नाही सई बाळा, तुझा पप्पाच खूप छान गोष्ट सांगतो आणि आजची गोष्ट ना तुला पप्पाच सांगेल. असं बोलून मुक्ता सईला बोलू लागते, सई आजची गोष्ट पप्पा सांगेल, ऐकून घे हा, खूप छान असेल. असं बोलते आणि झोपी जाते. तर सई ही मुक्ताकडे पाहू लागते. तर सागरलाही विचार पडतो की सईला कोणती गोष्ट सांगू. त्यावेळी सागर हा सईला बोलू लागतो, सई बाळा मी तुला आता एका राजा आणि राणीची गोष्ट सांगे ना. असं बोलून तो बोलू लागतो, सई एका राजा आणि राणीच्या बागेत खूप झाडे होती, त्यांना 2च फांद्या होत्या, पण त्या झाडाला खूप फळं चांगली यायची, फुलंही यायची, मात्र त्यातली एक फांदी किडलेली होती आणि त्यावेळी राजाचं म्हणणं होतं की ती फांदी कापूया, पण राणी बोलत होती की नाही, फांदी कापायची नाही, तिची काळजी घेऊ म्हणजे ती बहरेल आणि नाहीच जर तसं झालं तर दुसरीकडे लावू, मग ती स्वतःची स्वतः वाढेल आणि स्वतः स्वावलंबी बनेल. पण का, मी आहे ना, असं सागर स्वतःच मनाशी बोलत असतो. मात्र इकडे सई गोष्ट ऐकता ऐकता झोपी गेलेली असते आणि मुक्ताही झोपलेली असते. सई मात्र गोष्ट ऐकताना झोपी गेलेली असते हे सागरला काही माहीत नसतं. सागर मात्र आपली गोष्ट सईला सांगत असतो आणि बोलू लागतो, मी आहे, मी घेईन ना काळजी, पण त्या झाडाला वेगळं करायची काहीच गरज नाही,
तितक्यातच सागरचं लक्ष सईजवळ जातो. त्यावेळी सईला तो झोपी घालतो आणि बोलू लागतो, मुक्ता मला माफ करा. मला माहिती आहे तुमचा आणि माझी विचार करायची पद्धत वेगळी आहे. उद्देश मात्र एकच आहे. आपला चांगला मार्ग आपण नक्कीच शोधू आणि स्वातीचं भलं कशात आहे हे आपण दोघांनी मिळून एकत्र शोधूया. तर सागर लाईट बंद करतो आणि झोपी जातो. तर मुक्ता मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. दुसऱ्या दिवशी सागर हा ऑफिसला जायला निघालेला असतो. तर मुक्ताही आपल्या क्लिनिकमध्ये जायला निघालेली असती. त्यावेळी सागर हा मुक्ताला विचारू लागतो, काय मग आज तुम्हाला महत्त्वाच्या काही अपॉइंटमेंट वगैरे आहेत का? अर्जंट जावंच लागणार आहे का? तर मुक्ताही सागरला बोलू लागते, नाही असं काही नाही आहे, पण जावं तर लागणारच ना. पण तुमचं काही काम आहे का? तुम्ही असं अडून अडून बोलण्यापेक्षा सरळच बोला ना. तर सागर मुक्ताला बोलू लागतो, हो चालेल मी सरळच बोलतो. आज आपण दोघंही फिरायला जायचं आहे. आपण बाहेर जातो आहे. तर मुक्ताही सागरला बोलू लागते, अहो फिरायला? असं कसं जाणार सांगा? सई तर आत्ताच शाळेत गेली आहे. तर सागर बोलू लागतो, हो पण आपण दोघांनी जायचं आहे. सई यायच्या अगोदर आपण घरी येऊच ना. तर मुक्ताही सागरला बोलू लागते, आपण दोघं जर गेलो तर घरचे काय म्हणतील? तर सागर मुक्ताला बोलू लागतो, मी तर माझ्या बायकोला घेऊन जातो आहे. तर मुक्ता लाजतच बाजूला जाते. त्यावेळी सागर हा मुक्ताजवळ जात बोलू लागतो, काय झालं? आता तर मी माझ्या नवीन मैत्रिणीला फिरायला घेऊन जाऊ शकत नाही का? तिला आवडेल तर ती होकार देईल, नसेल आवडत तर ती कारणं देईल. तर मुक्ता बोलू लागते, जर तिने नकार दिला तर? तर सागर मुक्ताजवळ येतो आणि तिचे हात पकडत बोलू लागतो, मी तिला रिक्वेस्ट करीन आणि फिरायला घेऊनच जाईन. तर सागर आणि मुक्ता खूप खुश असतात. तितक्यातच इंद्राताई मोठमोठ्याने आवाज देऊन सागरला बोलवू लागतात. सागरा धावतच बाहेर येतो आणि बोलू लागतो, काय झाली मम्मी, तू एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतेस? त्यावेळी इंद्राताई बोलू लागतात, अरे सागर, स्वाती घरात कुठेच नाही आहे. मी सकाळपासून सगळीकडे बघितलं पण ती कुठेच नव्हती आणि त्यावेळीच बाळ रडत होतं म्हणून मी रूममध्ये गेली. तर इंद्राताई बोलू लागतात, सागर अरे आपली स्वाती घरात कुठेच नाही आहे. मी सकाळपासून पाहिलं पण स्वाती कुठे दिसलीच नाही आणि आता मी रूममध्ये जाऊन पाहिलं तर बाळ एकटंच रडत होतं. स्वाती तिथे नव्हते आणि म्हणूनच मी सगळीकडे शोधलं, तिला फोनही केला, मात्र स्वाती कुठेच नाही आहे. सागर, माझ्या पोरीने तर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट काही करून घेतलं तर काय होणार आहे त्या बाळाचं? त्याला ना आई ना बाबा असं बोलून त्या लकीला मिठी मारून रडू लागतात. लकीलाही खूप वाईट वाटू लागतं. त्यावेळी इंद्राताई या कोमलला बोलू लागतात, कोमल तुला माहिती आहे का गं स्वाती कुठे गेली आहे? तर कोमल बोलते, नाही मी तर रूममध्ये अभ्यास करत बसली होते, मग मला कसं माहीत असणार? तर इंद्राताई बोलू लागतात, तिचंही बरोबर आहे, तिचा या घरात अपमान होतो, तिच्या नवऱ्याला तुरुंगात पाठवलं गेलं, मग ती पोरगी या घरात का राहील? नक्कीच ती या घर सोडून गेली असेल आणि आता ती स्वतःच्या जीवाचं काहीतरी करून घेईल. तर सागर बोलू लागतो, मम्मी तू असा विचार नको करूस, स्वाती असं काही करणार नाही आहे. त्यानंतर मुक्ताही इंद्राताईंची समजूत घालत बोलू लागते, मम्मी तुम्ही असं काही विचार करू नका, स्वातीताईंना काही होणार नाही. तर इंद्राताई मुक्ताचा हात बाजूला काढतात आणि बोलतात, बाजूला हो, तुला ही नाटकं करायची काहीच गरज नाही. हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे आणि माझ्यापासून आणि माझ्या पोरीपासून दूर राहायचं. तर सागर हा मुक्ताची समजूत घालतो आणि मुक्ताला शांत करतो. इंद्राताई मात्र मुक्तालाच दोष देत असतात. तर सागर बोलू लागतो, काय चालले मम्मी हे तुझं? प्रत्येक वेळी गाडी त्यांच्यावरच येऊन सरकते का? त्यांनी आता काय केलं आहे? तर इंद्राताई मात्र काही ऐकून घेत नाही आणि मुक्ताला सर्व काही बोलू लागतात. ते बोलू लागतात, जर माझ्या स्वातीला काही झालं, तिने स्वतःच्या जीवाचं काही करून घेतलं ना, तर मुक्ता मी तुला कधीच माफ करणार नाही आणि सोडणारही नाही. तर मुक्ता बोलू लागते, मम्मी अहो मला पण स्वातीताईंची काळजी आहे, तुम्ही असं का बोलता आहे? मी सुद्धा या घरची सून आहे आणि स्वातीताई माझ्या बहिणीप्रमाणे आहेत, मग त्यांची काळजी मला असणारच ना. मात्र इंद्राताई काही ऐकून घ्यायला तयार नसतात. तितक्यातच स्वाती घरी आलेली असते. तिने खूप साऱ्या भाजीपाला आणलेला असतो. त्यावेळी कोमल बोलू लागते, ती बघा स्वातीताई खरीच आली आहे. इंद्राताई धावतच स्वातीजवळ जातात आणि बोलू लागतात, अगं स्वाती कुठे गेली होतीस तू? माझा जीव अगदी घाबरून गेला होता. तर स्वातीताई बोलू लागतात, काही नाही, माझं मन लागत नव्हतं ना, म्हणून मी मार्केटमध्ये गेली होती आणि तसंही मी या घरात बसूनच असणार आणि तुमच्या घरात राहणार म्हणजे थोडाफार हातभार तर लावावाच लागणार ना. तर इंद्राताई बोलू लागतात, खबरदार तू असं काही बोलायचं नाही, या घरात पोरांप्रमाणे तुलाही अधिकार आहे, तू या घरची मुलगी आहेस. तर सागरही स्वातीला बोलू लागतो, स्वाती तुला कुठेही जायची गरज नाही आणि असा विचार करायची तर काहीच गरज नाही. कोणी तुम्हाला काही बोलणार नाही आणि आजपर्यंत तू या घरात जशी वागत होतीस तसंच वागायचं आहे. स्वतःला बदलायची काही गरज नाही, तू या घरची मुलगी आहेस. तर बापूही स्वातीला बोलू लागतात, स्वाती सागर अगदी बरोबर बोलतो आहे, तू या घरची मुलगी आहेस आणि हे घर तुझंही आहे, त्यामुळे तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही आणि तुला जसं वागायचं आहे तसं तू वागू शकतेस. त्यावेळी इंद्राताई बोलू लागतात, स्वाती बाळा आता तरी समजलं का, ही माणसं सगळी तुझी आहेत, त्यामुळे असा विचार कधीच करू नको.
इंद्राताई बोलू लागतात, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. तर स्वाती बोलते, नाही नाही, आताचा नाश्ता मीच बनवणार आहे. असं बोलून स्वाती किचनमध्ये येते आणि सर्वांसाठी चहा बनवत असते. आणि ती कपमध्ये चहा ओतत असताना मुक्ताजवळ रागाने पाहू लागते. मुक्ता खुश आहे हे पाहून स्वातीला खूप राग आलेला असतो. त्याचवेळी तिने आणलेली एक पावडर ती एका कपमध्ये ओतते आणि इकडे तिकडे पाहत असते. मात्र कोणाचाच स्वातीजवळ लक्ष नसतो. त्याच संधीचा फायदा घेऊन स्वातीने त्या चहामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं. त्यानंतर स्वाती ही सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि बोलू लागते, ही घ्या तुम्हा सगळ्यांसाठी आल्याचा गरमागरम चहा. ती सगळ्यात पहिला सागरला देते आणि त्यानंतर ज्या कपामध्ये औषध टाकलेलं असतं तोच कप ती मुक्ताला देते. इंद्राताई ह्या स्वातीजवळ पाहत असतात आणि स्वाती खुश आहे हे पाहून इंद्राताई खूप खुश झालेल्या असतात. तर मुक्ताई खूप खुश असते आणि स्वातीने दिलेली चहा पित असते आणि स्वाती मात्र मुक्ताजवळ रागाने पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी मात्र विचार करत असते, एव्हा ना तो सागर त्या मुक्ताला खरी घेऊन आलाच असेल, कारण ती खरी ठरली आहे ना, त्यामुळे सर्वजण तिच्या तर अवतीभोवतीच असतील. या सगळं कार्तिकमुळे झालं आहे. कार्तिक जेलमध्ये जाऊन बसला आणि आता त्या घरात काय चालू आहे हे कसं कळणार, असा विचार करत असताना ती आदित्यला बोलावून घेते आणि आदित्यला बोलू लागते, आदित्य अरे बाळा, तुझ्या स्कूलमधून एक फोन आला होता, प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आणि प्रोजेक्टला सब्जेक्ट कोणता दिला आहे माहिती आहे का, आपल्या वडिलांसोबतचा एक दिवस. आणि त्यामध्ये तुम्हाला एक दिवस वडिलांसोबत घालवायचा आहे आणि त्यातल्या ज्या चांगल्या आठवणी आहेत त्यामध्ये स्टिक करायच्या आहेत. त्यामुळे मी आता हर्षशी बोलूनच घेते. तर आदित्य बोलतो, का हरशंकरशी का, हा प्रोजेक्ट आपल्या वडिलांसोबत करायचा आहे ना, आणि त्यासाठी मला हा प्रोजेक्ट माझ्या पप्पांसोबत करायचा आहे. मी माझ्या पप्पांसोबत पूर्ण माझा दिवस घालवेन आणि त्यातल्या काही मेमरीज आहेत त्या ॲड करीन मी त्यामध्ये. त्यावेळी सावनी बोलू लागते, अरे पण ते कसं शक्य आहे, कारण तुझा पप्पा तर त्याच्या दुसऱ्या बायकोमध्ये बिझी असतो आणि तसंही तो बिझी मॅन आहे ना, मग त्याला काही वेळ मिळणार नाही आणि त्याच्याकडून तू कोणत्या अपेक्षाही ठेवू नकोस. तर आदित्य बोलू लागतो, नाही मम्मा, असं काही नाही आहे, मी पप्पांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी पप्पा वेळ काढतातच. तर सावनी बोलू लागते, अरे नाही आदी बाळा, हा तुझा गैरसमज आहे. हे तुझ्या पप्पांचं तुझ्या दाखवत समोरचं रूप आहे, पण मागून त्यांचं तुझ्यावर काही फारसं प्रेम असेल असं मला तरी वाटत नाही. आदित्य बोलतो, नाही, मला माझ्या पप्पांना फोन करून दे, मी त्यांनाच विचारेन वेळ आहे का, आणि मग काय ते ठरवू. असं बोलून आदित्य सावनीला बोलतो की पप्पांना फोन कर. तर आदित्यने सागरला फोन केलेला असतो. आदित्यचा फोन पाहून सागर खूप खुश झालेला असतो. तर आदित्य हा सागरला बोलतो, पप्पा मला तुमची एक हेल्प हवी आहे प्रोजेक्टमध्ये, तुम्ही याल का मला मदत करायला, कारण मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि आजचा प्रोजेक्ट हा तुमच्या संदर्भातच आहे. त्यावेळी सागर हा मुक्ताजवळ पाहू लागतो आणि मनातच विचार करू लागतो की आता या आदित्यला मी नकार कसा देऊ. सागरचा हा विचार करत असताना मुक्ता विचारते, काय झालं आहे सागर, तुम्ही एवढा विचार कशाचा करताय. तर आदित्यचा फोन आला आहे असं सागर बोलताच मुक्ता बोलते, मग बोलवा ना त्याला घरी, आणि तसंही आपण कधीही फिरायला जाऊ शकतो आणि त्याचा प्रोजेक्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याला बोलवून घ्या, आपण त्याच्यासाठी काहीतरी खूप चांगलं करू. सागर खूप खुश होतो आणि आदित्यला बोलतो, आदित्य बाळा, तू इथेच ये, मी तुझ्यासोबत असेन आणि इथे आपल्याला सही मिळेल आणि तसंही सर्वजण घरीच असणार आहेत, म्हणजे आपल्याला चांगलाच वेळ घालवता येईल. त्यावेळी आदित्यही खूप खुश होतो आणि बोलू लागतो, पप्पा मी आलोच. तर सागरही खूप खुश होतो आणि फोन कट करतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं, मुक्ताच्या हाताला खूप लाल रंगाचे डाग आलेले असतात. मुक्ता मात्र घाबरून गेलेली असते आणि बोलू लागते, हे कशामुळे झालं असेल आणि हे काय झालं आहे नक्की मला. तर इकडे स्वाती मनाशीच बोलू लागते, माझ्या नवऱ्याला तू जेलमध्ये पाठवलंस, मग मी तरी तुला शांतपणे कशी जगू देईन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदित्य हा सावनीला बोलू लागतो, मम्मी मी तू पप्पा एकत्र का नाही राहत आहोत, आपण एकत्र फॅमिलीमध्ये का राहू शकत नाही. तर सावनीही बोलू लागते, बाळा तुला तुझ्या पप्पांवर जास्त विश्वास आहे ना, तुझं प्रेम आहे ना तुझ्या पप्पांवर, मग आज तूच तुझ्या पप्पांना सांग ना की त्यांच्या दुसऱ्या बायकोला डिवोर्स द्यायला. तर स्वाती ही पुन्हा एकदा मुक्तासाठी चहा बनवत असते आणि त्यामध्ये ते औषध टाकत असते आणि हेच औषध टाकत असताना मुक्ता ही स्वातीला रंगे हात पकडते. मुक्ताने स्वातीचा हात पकडलेला असतो ते पाहून स्वाती मात्र घाबरून गेलेली असते. तर मुक्ता ही स्वातीजवळ पाहू लागते आणि स्वातीचं हे रूप पाहून मुक्ताला खूप वाईट वाटू लागतं. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.